जन प्रेरणा बुद्ध विहार सामाजिक ट्रस्ट, बाबा साहेब अम्बेडकर मिनी मार्केट, पिंपरी कैंप, डेक्कन शोरूम के बाजू में यहाँ पर देर रात जब लोग गहरी नींद में थे, दुकानें बंद करके काम अपना ख़त्म करके जब लोग चले गए थे, कुछ देर बाद ही यहाँ पर आग लगने की घटना हुई और आग ऐसी लगी कि उसमें 6 दुकानें पूरी तरह जलकर खाक हो गई। उसके अंदर लाखों का नुकसान हुआ। कई अभी लॉकडाउन में कई लोगों ने लोन वगैरह लेकर अपना दुकान चालू किया, जिन दुकानों में काफ़ी लाखों रुपए का सामान था, अब वो बेरोज़गार हो गए। कई हॉस्पिटल्स को यहाँ पे रोज़ाना हज़ारों पीपी किट जो सप्लाई होता था वो भी जलकर खाक हो गया। उनके कच्चे मटेरियल वो भी पूरे जल के खाक हो गए, जिनकी वजह से अब जो वाईसीएम जैसे हॉस्पिटल्स है, डीवाई पाटिल जैसे हॉस्पिटल्स है, उन्हें भी पीपी किट यहाँ से जाता था, जो कि पूरी तरह जलकर खाक हुआ और बहुत ज़्यादा नुकसान हुआ। इसके अंदर 3 बकरियाँ भी थी, जिसकी 2 बकरी उसमें से ये थी, प्रेग्नेंट थी, वो भी जलकर पूरी तरह खाक हो गई। ऐसी घटना से इधर पूरा मार्केट, जो कि पूरे लोग इतने तड़प गए कि उनके हम अगर उनसे बात करेंगे तो बिल्कुल वो रो पड़ते, बात नहीं कर पा रहे ठीक से, इतने उनका नुकसान हो गया। जिनके ऊपर उनका पूरा व्यवसाय था, घर वगैरह सब कुछ चल रहा था, वो सारे के सारे इस समय बर्बाद हो चुके, जो कि लॉकडाउन की एक तरफ से उनके ऊपर कड़ी मार, उसके ऊपर अभी ये जिन्होंने भी ऐसा किया है, ये जो शर्मनाक घटना हुई है, हम इन्हीं लोगों से इनकी जानते हैं कि कितना नुकसान हुआ है। अभी मुझे रात में 3 बजे फ़ोन आया, हमारा यहाँ पे 6 दुकानें एक लाइन से जो जल चुकी है बहुत बुरी तरीक़े से। और मैं टेलर हूँ यहाँ पे, रॉयल टेलर, और 4 मशीन हमारे पास 4 लोग काम करते थे और 4 मशीन है हमारी, काउंटर वगैरह और कपड़ा, ब्लेज़र और पैंट शर्ट का काम करता हूँ मैं। तो इस तरह से मैं अभी बहुत बुरी मुसीबत में आ चुका हूँ कि मुझे कुछ समझ में नहीं आ रहा है। और मेरे डैडी 3 महीना पहले इंतकाल हो गए और मेरे पे ही घर अभी था, चल रहा है। तो इस वजह से मुझे कुछ समझ में नहीं आ रहा अभी मैं क्या करूं। मुझे यहाँ के सरकार से गुजारिश है कि मुझे हेल्प किया जाए, और मैं बहुत मुसीबत में हूँ अभी। और सुखी से मैं कमा रहा था और 4 लोग मेरे पास काम पे थे। सबसे बड़ा लड़का मैं हूँ और मेरे 3 बहन है, उसके शादी भी करनी है, और मैं भी बहुत परेशान हूँ। बस मैं इतना ही बोलना चाहता हूँ, मेरी हेल्प करें। मेरा नाम मोहम्मद दिलेर जब्बार खान है। गाला नंबर 8 हम चला रहे थे। इसमें हम सिर्फ पीपी किट बनवा रहे थे, बना के सब दवा खाना सब में हम देते थे। इस काम में कम से कम 150 से 200 लोग जुड़ा हुआ था, सबका पेट चल रहा था इससे। कोई 10 पीस, कोई 15 पीस, कोई 50 पीस ऐसा बना के ला के देता था, हम लोग काट के बना के देते थे। अभी पीपी किट माल तैयार कितना था आपके दुकान में? मेरे दुकान में लगभग कल शाम तक 750 से 800 पीस पीपी किट तैयार था। उसके बाद 8 रोल, पूरा 100 किलो का 8 रोल है, पूरा जल गया। सबका बिल है मेरे पास, प्लस जितना उसमें मटेरियल लगता था, प्लास्टिक, धागा, वेलक्रो, रिप्स, चैन, रनर, सब जल गया। काउंटर सब जल, मशीन जो कटिंग मशीन 23,000 छड़ते वो सब जल गया। अभी कुछ बचा ही नहीं। और कैसा नुकसान आपका कम से कम कितना हो गया? कम से कम कैसा देखा जाए तो 5.5 से 6 लाख रुपए नुकसान हो गया मेरा, अगर देखा जाए तो सब काम के हिसाब से, बनाव के हिसाब से। और भी हुआ होगा, हमको तो अभी जोड़ना पड़ेगा। लेकिन हाँ, ये जो भी हुआ गलत हुआ है। कम से कम 150-200 लोग का पेट पे लात मारा गया है। जितने लोग लॉकडाउन में कि थोड़ा सा कमा के खा रहे थे, काम नहीं था तो इसके वजह से कमा खा रहे थे, सब बंद हो गया। मी खाजा आमिर कुरेशी, मी गॅरेज KGN माझा मोटर्स, मी गॅरेज चालवत होतो इथं। माझे 2 गाड्या आणि 1 कॉम्प्रेशर आणि फार सामान होतं माझं चिल्लर, ती समजा जाळून खाक झालं। आता आपण करायचं काय? आता लय परेशानीमध्ये आले आम्ही। अरे जो बाहेरचे कोणी लोक आले असेल, जाळून टाकले मागून,
काय आम्हाला कळालं नाही. 2-2:30च्या दरम्यान ती समजा झालेला आहे कार्यक्रम. आणि तुमच्या गॅरेज मध्ये वाहने किती होती? वाहने माझे गॅरेजमध्ये 2 लावलेले होते. नवीन गाड्या होते चांगले एकदम. आणि कॉम्प्रेशर नवीन होता. परत ती जो सामान आहे चिल्लर, ती सामान बी जास्त होतं माझं. समजा जाळून खाक झाला. अंदाजे नुकसान माझी 2 ते 2.5 लाख रुपये नुकसान झालेली आहे. आता हिची भरपाई आम्हाला लवकर देणे आणि आम्ही ह्याचे पुढं काम चालू करू. रमजान कपूर अतार, गाळा नंबर 11. यामध्ये A1 कुशनचे काम चालू होते आणि त्याकरता इथले 3 शेळ्या मृत्यू झालेला आहे. तरी अज्ञात इस्मानी किती दुकानाचं नुकसान झालंय? किती दुकानं जळाली? इथं दुकानं कमीत कमी 7 दुकानं जळालेली आहेत. त्यांचं बी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तरी सदर तुमच्या जो शेळ्या किती होत्या? 3 शेळ्या होत्या. त्यातल्या 2 मेल्या, 1 गाभण होत्या ते बी. आणि मुख्या प्राण्याचा जीव घेणे हा एक प्राणघातक हल्ला असल्यासारखा आहे. बहुजन प्रेरणा बुद्धविहार ट्रस्ट यांच्या माध्यमातून सर्वे नंबर 210 सिटी होंडा शोरूम समोरील जे गाळे बेरोजगार युवकांना, विविध समाजाच्या युवकांना व्यवसाय करण्यासाठी त्यांनी आपला व्यवसाय स्थापन करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी केलेलं होतं. परंतु दुर्दैवानं या ठिकाणी काही समाजकंटकांनी रात्री 1:30 ते 3-4च्या दरम्यान येऊन 5 ते 6-7 गाड्यांना आग लावून फार मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी केलेलं आहे. या ठिकाणी 2 दिवसापूर्वीच मी पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांना निवेदन दिलं होतं की या ठिकाणी जे पुलाच्या खालील जे गर्दुले असतील, गुंड असतील यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि त्यानंतर या ठिकाणचे PI वाघमारे साहेब यांनीही शांतता कमिटीची मीटिंग घेऊन याबाबत चर्चा पॉईंट ठरवण्याचा प्रयत्न केलेला होता. परंतु दुर्दैवानं या जी पार्किंगसाठी असलेली मोकळी जागा आहे त्या जागेवरती काही बऱ्याच लोकांनी या ठिकाणी आपलं सामान आणून दुकाने टाकण्याचा प्रयत्न केला होता. त्याचे समाजकंटक आहेत, त्यांच्यावरही कारवाई होणे अपेक्षित आहे. आणि त्या दुर्दैवाची बाब अशी आहे की एका दुकानामध्ये जे प्राणी आहेत, शेळ्या आहेत, त्या ठिकाणी त्यांची गर्भधारणा झालेली बकरी याच्याकडे सुद्धा त्या समाजकंटकांनी दुर्लक्ष केलं आणि भयानक हा प्रकार झाला. त्यामधून आमचे सहकारी मित्र कुरेशी असतील, हे टेलरनी PP किटचे जे साहित्य होतं जे कोरोनामध्ये उपलब्ध करून ते डॉक्टर नर्स यांना द्यायचं असतं आणि हे साहित्यसुद्धा याच्यामध्ये जळून खाक झालेला आहे. जेणेकरून त्या PP किटवर 150-200 तरुणांचा रोजगार अवलंबून असतो. त्याचबरोबर या ठिकाणी एक गॅरेज आहे. गॅरेजमध्ये काही ग्राहकाच्या इथं वाहने होती, ते वाहनंसुद्धा जळून खाक झालेली आहेत. आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी या सगळ्या 5 ते 7 लोकांचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. या ठिकाणी आम्ही अशी मागणी करतो या ठिकाणचे संबंधित तहसीलदार असतील, परिमंडल अधिकारी असतील आणि मंडल अधिकारी असतील, प्रशासन अधिकाऱ्यांनी तात्काळ कायदेशीर शासन करावं अशी सुद्धा या ठिकाणी मी मागणी करतो. थांबतो. जय भीम. धन्यवाद. करू का सुरुवात? बहुजन प्रेरणा बुद्ध सामाजिक ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष सन्माननीय फारुक कुरेशी, तसेच या ट्रस्टचे सन्माननीय सचिव ॲडव्होकेट BK कांबळे व अन्य पदाधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली सर्वे नंबर 209/ सर्वे नंबर 210B या जागेवर तथागत भगवान गौतम बुद्ध यांची गेली 15 वर्षापासून मूर्तीची प्रतिष्ठापना झालेली आहे. या ट्रस्टच्या अखत्यारीत या शहरातील जे काही बेरोजगार युवक आहेत, माझे बंधू आहेत, अशांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने शहर फेरीवाला धोरणाअंतर्गत
परवान्यापासून वंचित ठेवलेला आहे. अशा लोकांना या ठिकाणी उद्योगधंदे स्वतःचं कुटुंब चालवण्याकरता वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी त्यांना व्यवसाय सुरू करून आपल्या कुटुंबाची जी काही गुजराण आहे या ठिकाणी त्यांना ती गुजराण भागवण्यासाठी ट्रस्टच्या वतीनं या ठिकाणी त्यांना सहकार्य करण्यात आलेलं आहे. परंतु काल दिनांक 28/9/2020च्या मध्यरात्री ट्रस्टच्या बाजूला असणाऱ्या मोकळ्या जागेमध्ये काही समाजकंटकांनी या ठिकाणी त्यांनासुद्धा ट्रस्टच्या बाजूला असणाऱ्या जागेमध्ये जागा मिळावी त्याच्यावरही त्यांचा ताबा या ठिकाणी मिळाला जावा अशा उद्देशानं त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे लोखंडी साहित्य या ठिकाणी आणून त्या ठिकाणी बेकायदेशीर अनधिकृतपणे शेड बांधण्याचा प्रयत्न केला. परंतु या शेडवर माझं राज अशा पद्धतीनं हुकुमशाही गाजवून त्यांनी त्या ठिकाणी ताबा मारण्याचा प्रयत्न केला. परंतु काही घटक हे एकमेकाचे विरोधक असल्यामुळं त्यांनी या ठिकाणी बहुजन प्रेरणा बुद्ध सामाजिक ट्रस्ट हे सुद्धा नुकसानामध्ये गेलं पाहिजे असा उद्देश मनामध्ये ठेवून त्यांनी पेट्रोल अशा ज्वलनशील पदार्थाचा या ठिकाणी वापर करून या ठिकाणी त्यांनी आमच्या 6 दुकानाचं अतोनात असं नुकसान या ठिकाणी केलेलं आहे. माझी शहरातील प्रसारमाध्यमांना सध्या या ठिकाणी आमच्या समस्याला वाचा फोडण्यासाठी जी काही प्रसारमाध्यमे या ठिकाणी आलेली आहेत त्या प्रसारमाध्यमांना मी ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी सांगू इच्छितो, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना जगण्याचा, राहील त्याचे घर, कसेल त्याची जमीन अशा पद्धतीनं अधिकार दिलेला असताना लोकशाहीच्या माध्यमातून कुणीही नियोजन न करता हुकुमशाही पद्धतीने या ठिकाणी नियोजन करण्यासाठी गेलेल्या काही समाजकंटकांनी आमच्या ट्रस्टमधील काही दुकानांचं अतोनात नुकसान केलेलं आहे. दुकानातील एकूण 6 गाळ्यामध्ये जवळजवळ 50 लाखाच्या घरामध्ये जे काही साहित्य असेल, काही दुकानामध्ये गॅरेजचं साहित्य होतं.